गीता गवळी विजयी झाल्या होत्या। लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महापालिकेच्या 18 प्रभागांसाठी एकूण 758 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। छाननीनंतर त्यापैकी 696 अर्ज वैध ठरले असून 63 अर्ज बाद करण्यात आले आहेत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 820 अर्ज दाखल झाले आहेत, त्यापैकी 21 अर्ज अवैध ठरले। जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांमधून दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर एकूण 1038 अर्जांपैकी 212 अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाले आहेत, तर 826 अर्ज वैध ठरले आहेत। इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी 445 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर 11 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। नांदेडमध्ये 20 प्रभागातील 81 जागांसाठी 937 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 878 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून 59 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले। चंद्रपूरमध्ये अर्ज छाननीनंतर 562 अर्ज वैध ठरले, तर 22 अर्ज बाद करण्यात आले। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीच्या विजयाचा आरंभ झाल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे यांचा नगरसेविकापदी बिनविरोध विजय झाल्याचं त्यांनी सांगितलं। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। धुळे महानगरपालिकेत उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटील या 2 उमेदवारांनी बिनविरोध निवडून येत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा नारळ फोडला आहे। उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेत या दोन्ही उमेदवारांच्या समोर एकही प्रबळ आव्हान उरलं नसल्यानं प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपच्या खात्यात 2 जागा जमा झाल्या आहेत। मुंबई महानगरपालिका